तास गेले, मला कळलं की तुम्ही 2 तास गेले थांबला तिथे, की आपला उमेदवार कसा बोलतो, काय बोलतो. राणेसाहेबांचा मुलगा आहे, आघाडीचा उमेदवार आहे, आपल्या समोर येऊन कुठले विषय मांडणार आहे, त्या ऐकण्यासाठी आज तुम्ही इकडे टक लावून कान लावून बघताय, हे मला दिसतंय. एवढं सांगत असताना मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायची, गेली 4 वर्ष मी तरुणांना मार्गदर्शन देण्याचं काम केलं, तरुणांना दिशा द्यायचं काम केलं. मिशन करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या तरुणांना 2 हाताला काम कसं मिळेल, त्यांना इकडे त्यांना सक्षम बनवण्याचं काम माझ्या हातीने घेतलं. आपल्या इकडचा मुलगा उठून सुटून मुंबई किंवा पुण्याला न जाता त्याच्या 2 हाताला काम इथे कसं मिळवून देऊ, या प्रयत्नामध्ये मी गेले 3-4 वर्ष इथे काम करतोय. मी जेव्हा बघितलं आपल्या भागाचा जेव्हा अभ्यास केला, उठून सुटून आपला तरुण जातो मुंबईला. 3-4 वर्षापासून आमचा संदर्भ एक दुसऱ्याची आपण बोलतो इंटरॅक्शन आहे. तर असं असताना आपल्या इकडचं तरुण उठून सुटून मुंबईला न जाता 2 हाताला काम मला इथे त्याला द्यायचं असेल, ते एक कोकणाची ब्लूप्रिंट तयार करावी लागेल असं मला वाटतं, मतदारसंघाची ब्लूप्रिंट तयार करावी लागेल असं मला वाटतं. आणि त्याच अनुषंगाने राणेसाहेबांकडून मार्गदर्शन घेतलं. ही सगळी जी मंडळी बसली तिकडे, याची सगळ्यांची मला मदत लागणार आहे. मी फक्त तुमच्याकडे जास्त समोर तुमच्याकडे बोलायला आलो नाहीये, फक्त तुमच्याकडे एक संधी मागायला आलोय. तुमचा मुलगा तुमच्याकडे फक्त एक संधी मागायला आलाय की एक संधी तुम्ही तुमच्या मुलाला द्या आणि बघा तुमचा मुलगा काय करतो. एक संधी मागायला आलोय. मागचे 12-13 वर्षापासून या भागाचे आता ज्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली, त्या अगोदर राजापूर मतदारसंघ होता. आता राजापूरला जो माणूस पोहोचू शकला नाही, तो आता चिपळूणपर्यंत मतदारसंघ गेलाय. हा माणूस पोहोचू शकणार नाही आणि प्रयत्न पण करत नाही. शिवसेनेचं दुकानच बंद आहे, प्रयत्न करत नाही. आम्ही बघतो, आम्ही ठिकठिकाणी जातो, आम्ही जवळपास चिपळूण बसून ते बांधापर्यंत आमचा प्रचार चालू आहे. दुसरा प्रचार दौरा म्हणजे सेकंड राऊंड 2 चालू, दुसरा राऊंड चालू आहे प्रचार दौऱ्याचा. संगमेश्वरमध्ये दुसरा, अगोदर मी संगमेश्वरमध्ये प्रचार करून गेलेलो, या भागात आलो नव्हतो. पण आमचा सगळीकडे दुसरा राऊंड झाला, पण यांचा अजूनपर्यंत कुठेही पोचायचाही प्रयत्न होत नाही. असं असताना जवळपास 3,500 गावं आहेत आणि या 3,500 गावामध्ये पोचता निवडणुकीच्या कारण का मला अगदी लहान वयापासून मी राणेसाहेबांबरोबर फिरतोय. राणेसाहेबांबरोबर काय झालं का राम दादा असंच बोलतोय, अजून गाण्याचं बोलतोय. गरम पण भरपूर होतोय. तुम्ही सगळे मला दिसताय की फार खूप वेळ झाला तुम्हाला इथे बसून, पण खरोखरच अजून पुढच्या सभेला पोहोचायला जवळपास 1.25 तास लागणार आहे आम्हाला. वने साहेब फक्त पाय हलवत आहेत. मला इथे कळतंय की त्यांना आपला घाई झाली पुण्याला अजून 1.25 तास लागणार आहे पोहोचायला. फक्त तुमच्याकडे तुम्हाला भेटण्यासाठी आलो. कामं भरपूर करायचे, इथं फक्त सुरुवात आहे. यांनी जे केलं नाही 12-13 वर्षापासून, आता आपल्याला सुरुवात करायची. आपल्याला कोकणाचा विकास पाहिजे. आता आपल्याला हे जातीवादी पक्ष नको. कुठल्याही मार्गाने जर आपला विकास थांबत असेल, अशी लोक आपल्याला नको, असा पक्ष आपल्याला नको. आघाडीचा उमेदवार म्हणून तुमच्या समोर मी इथे उभा आहे. एवढं हात जोडून तुमच्या सर्वांसमोर मी विनंती करतो आणि तुमच्या इकडून लवकर रजा घेतो. जय हिंद, जय